सुप्रभात मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा। आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज सकाळपासून ना मस्त रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे आमच्याकडे। थंडगार वातावरण, सुंदर पहाट, सुंदर सुरुवात। आपण आज ना प्रसादाकरिता गूळ आणि रव्याचे मिक्स लाडू करणार आहोत। इथे मी घेते आहे 1 वाटी रवा आणि त्याला व्यवस्थित सैलसर भिजवून घेऊयात। घट्ट नाही मळायचं आहे, त्याला मऊ भिजवून घेऊयात, कारण थोड्या वेळानंतर ना तो आणखी घट्ट होणार, म्हणून त्याला अगदी सैलसरच भिजवायचा आहे। 10-15 मिनिटं ना मुरायला ठेवूया पिठाला। तोपर्यंत आपली पुढची तयारी करूयात। इकडे मी गूळ कापून घेते आहे। 1 वाटी आपण रवा घेतला होता ना, मग 1 वाटी आपण गूळ घेऊयात। किसला तरी चालेल गूळ। तुमच्या चवीनुसार पण घेऊ शकता, गोड कमी जास्त गोड वगैरे। काजू आणि थोडे बदाम आपण स्लाइस करून घेऊयात। हे स्लाइसर ना मित्रांनो खूप छान काम करतं बरं का। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकूयात। किशमिश टाकूया, मस्त परतवून घेऊयात। मित्रांनो, तुम्हाला ना बर्फी किंवा लाडू वगैरे बनवायचे असतील ना, मग त्याच्यावरती डेकोरेशन करायसाठी स्लाइस लावायची असेल ना ड्रायफ्रुट्सचे वगैरे, तर काय करायचं, 10-15 मिनिटं काजू बदाम पिस्ता भिजत टाकायचा आणि या स्लाइसरनी ना एक असं करून स्लाइस करायचे। खूप छान स्लाइस होतात, मस्त। छान गुलाबी रंगावरती परतवून घ्या। गॅसची फ्लेम नेहमीच मेंटेन करत राहायची आहे। छान झालेले आहेत, आपण डिश मध्ये काढून घेऊयात। टिश्यू पेपरने ना कढईला छान क्लीन करून घेऊयात। त्यामध्येच आपल्याला तळण करायचे आहेत। आपलं पीठ पण छान तयार झालेलं आहे। आपण मेंदू वडे बनवतो ना, त्याप्रमाणे शेप देऊन ना याचे तळून घ्यायचे आहे, किंवा ना मुठिया बनवून पण तळता येतात बरं का। फ्लेमला मोठी छोटी करून तळून घ्या व्यवस्थित। मी इथे जाड वडे बनवले आहेत ना, त्यामुळे मला 10 ते 12 मिनिटं तळण्याकरता लागले आहेत। छान रंग आलेला आहे। इकडे माझी सकाळच्या चहाची पण तयारी सुरू आहे। काढून घेऊयात आपण वड्यांना। आणि थंड झाले की ना मिक्सरच्या भांड्यामध्ये लावूयात। छोटे छोटे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं।
मिक्सर बंद सुरू करून छान वाटून घेऊयात। छान पावडर तयार झालेली आहे आपली। मस्त मिसळून घेऊयात। इथे मी 2 वेलची आणि छोटासा तुकडा जायफळाचा घेतलेला आहे, तो आपण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेऊयात। थोडीशी साखर टाकायची आहे खलबत्त्यात आणि कुटून घ्यायचं। त्याच कढईमध्ये ना मी गूळ घालते आहे कापलेला। गुळामध्ये ना मी 1 चमचा पाणी घालणार आहे आणि 1 चमचा तूप घालणार आहे। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, वितळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी वेलची आणि जायफळ पूड टाकते आहे। आता तयार सारणामध्ये आपण गुळाचा पाक टाकूया। अर्धा टाकायचा आहे आणि अर्धा ठेवायचा आहे, नंतर टाकूयात। मिक्स करून झाल्यावरती छान एकजीव करून घेऊयात। त्यामध्ये मी टाकते आहे 1 पॅकेट मिल्क पावडर, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अंदाजे 2 टीस्पून मिल्क पावडर आपण यामध्ये टाकलेला आहे। आणि राहिलेला संपूर्ण गूळ सारणामध्ये टाकूयात। मस्त तयार झालेले आहे आपले लाडूचे सारण। मी इथे ना छोट्या आकाराचे लाडू वळणार आहे। झटपट वळून होतात बरं का लाडू। छोटे छोटे क्यूट लाडू ना मस्त दिसतात। आणि ना या लाडूंना जास्त वेळ लागतच नाही बनवण्याकरिता, झटपट होतात। अगदी 20 मिनिटांमध्ये वगैरे तयार होऊन जातील लाडू। या लाडवाची चव ना मित्रांनो आधी ना राजमलाई चॉकलेट मिळायची ना त्यासारखी लागते बरं का। कमी वेळात ना झटपट होणारे टेस्टी लाडू आहेत। धन्यवाद मित्रांनो।